भाजी शेठ हो भाजी शेठ भाजी शेठ लागली तर वैरण खायला आणि भाजीला आत्ता झाला व्यायाम करून तर विषय असा आहे रायबा शेठला आपण फेरा टाकला ब्रह्मा बरोबर 3 फेरं टाकलं ब्रह्मा 2 फेऱ्याला तोंडावर बाहेर आला तर काय बाहेर आला कारण की तिथं तोंडावर फाटी प्लेन आहे एकदम ब्रह्माला काय संपली आणि जी म्हणजे नंदी कात्रज वगैरे नाहीत काय नाही त्यातनी एक सवय आहे ते फाटी संपली की तिरकं जायचं एकदम म्हणजे असं नदीला घेऊन बाहेर तिकडे जायचं मोकळ्या जागा जाऊन मोकळ्या जायचं मग ते ब्रह्माला तसं तिनं पहिल्यांदा म्हणलं जाऊ तिकडे म्हणजे दुसऱ्याला पळत काढलं दुसऱ्याला पण ब्रह्मा तिथनंच बाहेर नेलं कारण ती फाटी दिसते प्लेन म्हणजे असं काही गैरसमज करून नाही की ब्रह्मा कातरतो वगैरे कातरत नाही काय नाही कधी कातरली दिलं नाही आम्ही तो विचार केला यानं असं काय केलं बाबाने तर त्याला वाटलं ती निकाल रेषा संपली मग त्याने एकदम हाय स्पीड मध्ये रायबाला बाहेर ओढलं असं 2 वेळा केलं आणि रायबाचा एकच फेरा मी शेअर करणार आहे तेवढा आणि रायबा शेठ मागल्या फेऱ्यापेक्षा त्या फेऱ्याला चांगलं पळालं का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मागल्या फेऱ्याचं लय स्पीड कमी लावलेलं आणि ह्या फेऱ्यात कसं स्पीड लावले मागल्या फेऱ्याचं स्पीड आणि ह्या फेऱ्याचं स्पीड त्यात काय फरक आहे का तो कमेंटमध्ये नक्की सांगा तर विषय रायबाला राहिला रायबाला आठवड्यात 2 फेरं टाकणार आम्ही प्रत्येक आठवड्यात 2 फेरं असणार रायबा पूर्णपणे लक्ष घातले आणि जसं फेरं टाकलं तर रायबा प्रगती व्हायला लागल्या तर बघा फेरा बघून घ्या आता चालते चला शेअर करायचं होतं चला हे बघा हो का रायबा शेठने काय करामत केलं पहिल्यांदा मला वाटतं नाकातच घातले काठी तर त्याच्या इसने काट्या अडकल्या थांब लागेल करले बहुतेक बाबा शिंगान ठीक आहे रायबा थांब ओके पडलं ठीक आहे लय मस्ती करायला आली साहेब आपल्याला गाडी आणाय बघ की काल कोणाला घेऊन गेला गाडी आणाय कोण होतं सगळं ते फोन कोणी उचललेला फोन कोणी उचलला कोण काय तुम्हाला सांगायचं गाडी चालू करून बाहेर आणली हा आणि काय बापू म्हटलं आम्ही आलो मागणं बापू पुन्हा गाडी चालू होईना बर काय फिरायचं भारी तर ही गाडी असते आपल्याला कायम मैदानासाठी फेऱ्यासाठी वगैरे गाडी टाकलेली कामाला ह्यानी जवळजवळ 15-20 दिवस जास्तच एवढे दिवस गाडी होती तिथं गाडीच कामच खट्ट केलं ह्याने बघू शकता आपल्याला एक गाडी बघायची आहे कारण की लय भाडं जाते त्यामुळं जरा थांबलोय आपण मैदानाचं केव्हा आपल्याला गाडी मिळायची काय माहीत विषय झाला या गाडीचा चला रायबा शेठ उद्घाटन तुमच्याकडंच आहे हे उद्घाटन रायबा कसं उकारले बघा काय काय रायबा शेठ आता काढायचा की आता बांधायचं कुठं कर हा महिना 2 महिने लागेल अजून जो ठेवाय तेच की हे काय शिंगाच काय केलं ना बघ हाल चला बरे हेर हे बाई शांत आहे गडी चांगलं खराब आहे बघ कुठल्या गावात घेतलं सलगार पतला आहे पट्ट ना काय व्हिडिओ बघा म्हणजे कळत पतला आहे तर म्हणजे एवढं शांत कसं आहे म्हणत असेल आप्पा तसं घेतलं आपण म्हणजे आणलंय तोडून गोंधळून शांत आणले
लई तरी असली म्हणजे लई पळतील असं पण नसते. नाही तिने घाण कसा थांबला होता एक खाली. होय पळाली नाही तर शेवटी ती. हा नाही पळवलं तर ते बैलवाला म्हणला मला पळवायचं नाही पळतो कोणाला. स्टार्टिंग महिने असेल 6-7 महिन्याचा पेत होते. वगैरे खाते कधी पाच आणि शेपड मोठी काय मागं त्याची गाडीत भरताना पोराने काय होत नाही नका. नाही झालं ते आपण मोडून अरे सलगरिया गाडी बघा दमवत होतो. रायबा शेट चला मी तू बाहेर तू काढायला फेरा. अड्डा सुटतं की अड्डा नाही आप्पा शेट काय ठरवलं माहिती आहे का मैदानात पूर्ण तयार निश्चित काढायचं मैदान काय काढायचं का हड्ड्यात. काय खराब झाला का? नाही का आपल्याला काय डोसकं पडायचं खराब करायला लागलो त्याला. त्याला कुठं बांधतो त्याला बांध किती डम्पिंग वडील बात सगळं वड काय एवढं वडतंय राहते. मीच कुठून आणला बियाला प्लॉट चालू आहे. रायबा जवळ नाही बरं काय करते बघ तू. ओळख होती की रायबा कोण आले बघ. दोघांचे तोंडाला कलर सेम होणार आहे बघ. जरा बंद करता का मग? असं लाव की कोणाला लावलंस. गाडी राखात आहे बरं का खाते जरा बंद केलं उचलून आहे का दात लावा लागला आहे. हा आता लावणार की पण नाव आता लावलं एवढ्या लवकर तर 16-17 महिने लावली दात एवढ्यात काय दात लाव का लावलं पोराव बसल. ऐ ऐ ऐ ऐ ऐ चल रायबाला शिकवायचं आहे चांगलं तुला आधीच सांगतोय. काय रे चल का रे या भाव आहे भाव दोघांचं काम बघ सेम आहे त्या. काय आलं आपण काढलं ना असं अजून पाया वडून तर काढली पाहिजे बाळा ती बघा दोघं. आप्पा माग पण पत्रा माराय नाही ऐ ऐ ऐ ऐ गप माग होती आपण सकड्याला पाय ठेवत जातो कधी मध्ये पट्टी म्हणला असा मारतो. इथं ब्रह्मास्त्र इथं रायबा शेठ खरंच फरक पडला आहे. 2-3 दिवस खाद्य नाही खाद्य जरा चेंज करणार आहे मी पडलाय ना बाई लय फरक दाखवतोय. तुम्ही म्हणून बारके पण कसाला गडी उड्या मारायला घे घे केव्हा साप्त्या किती तर भारी आधी सांगतो त्या राहू दे दोघंच आहेत. आधी येऊ बऱ्या काय आयला तुला काही लागेल की रे मॅक काढली पाहिजे हाक मार की म्हणा ठीक आहे. ए चिकिया तुम्ही काढली पाहिजे हो लागेल पायाला. गोंडा भाऊ
शिंगाजी बाबांना वाटत लावून घेतलं बघ, चिक्कून लावलाय सगळा. एकच जाऊ मनाला जातो की वर बाई. काय धरला मी ओढून. चला रायबा शेठ. काय नाही सर सर मागे मागे सर. काय माशिक नाही माझी गतीने गेली पाहिजे बैल. सर ब्रह्मा. एवढी गाडी वाटते. तर आलेलो आहे नेरले फाटीत आणि आपल्यासाठीच फाटी मोकळ्या ठेवलेल्या होत. कोण नाही आज. काल आप्पा 7ला फेर 9ला घरात. हो कारण आम्ही 9 वाजता मागे 9:30ला तर. आज पहिल्यांदा असेल की आम्ही एवढ्या लवकर आलो फेरायला. ते पण जरा वागल्या वेळेस कितीला गेलो माहिती आहे का? 5ला. 5 वाजले. सकाळी आलेलो 10ला फेरायला. मोकळं जा दुसऱ्या कामाला. तर बाहेर तापण्या पहिले मोकळी असते ती. राहू तिथंच असं ते खालतो अंडच. तर साहेब गाडीत बसताना पाहायला लागले बघा इथं. व्यापऱ्या खरंच चालले. स्प्रे आणला पाहिजे साहेबासून. होय काय घडी मस्ती करायला लागलाय. करामत करून घेतले की नाही पण टेम्पोत भरताना लागले. ठीक आहे बाहेर उंची झालं रे फाळका. त्याचा बोजा आहे जरा अजून इतकं घेऊन नाही त्याचा अजून. ब्रह्मास्त्र इकडं रायबा. चला घेऊया बाया. चला भाज्याला चालवायचं. भाज्याला अजून चालवायचं. सोट्या अरे रायबा 4 दिवसाला सुट्टी नाही तुला. ही इकुळ बघा. ह्यो इकुळ म्हणलं मग तिथे याला आणा की अवताला. याला कुठं अवताला आणा. अवताला आणा बघा असं न टाका लागते साहेबांच्या. आणि तर माशा लई काय डबल टाकायचं. डबल टाकायचं. दीपक मायलेज कोणी गाडी आणलेली. ते कळणार कसं कुठं कावा स्पीड आत्ता लावलं का मायलेज लावली. नाहीच लावली स्पीड तिने. काय जुळले का नाही मग चेप बबलू ड्रायव्हर नाही वीर. न टाका एक खेळ. काय न दिले की एक मी टाप टाक्या का त्याला ब्रह्माला. गाडीला बांधल्या. ओके गाडीला माग आणखी टापती. अरे याला लागत नाही तरी पण आपलं असं.
काठी काठी बघितलं बाबी आला आता ते. पण या बैल नाही काय करत धर वाचलं धर मग पाम्यात असतो नथनी त्याला ती फॉक हो न फॉक टाकाल का तुम्हाला चांगलं जातंय खाली नाही नाही जातो ह्याला माहिती आहे की जा खाली सुट्टी करायला खाली जाणार आणि सुट्टी अशी गडबड करू नका हा घाला आणि पटाकडे उभा राहायचं पुढे येऊन पुन्हा 2 उड्या बया रायबा बरोबर पळ जरा 2 हा आणि त्या नव रायबा बरोबर पळायला पाहिजे 2-3 त्यानं ते उकारलं नव्हता टाकू नकोस ब्रह्माला मारू नको काय करू नकोस तर ओराडे जरा ज्या पाटीला ओराड आहे तिथनंच फेरा टाकायचं चालू केलाय म्हटलं 2 फेऱ्या काढायचं आहेत म्हटलं ओराडीनंच टाका फेरा चला दुसरा फेरा आता रायबा शेटचा ब्राह्मण नाही थांबत तर गोंडा भाऊ मी भैया शेठ पमो आणि सोन्या म्हणजे बबलू ड्रायव्हरचा भाऊ म्हणजे भैयाचा भाऊ आणि दीपक शेठ तिकडे गेले व्हिडिओ एखादा करायला तर आम्ही फेरायला आलो फेरा दिला जरा विश्रांती घ्यायला लागलो म्हणजे रायबाला विश्रांती द्यायला लागलो तर विषय असा आहे की काल म्हणजे 2-3 दिवस झाले एवढ्या कमिटी येते की गोंडा भाऊ कुठं आहेत गोंडा भाऊ कुठं आहेत बघा गोंडा भाऊ आहे आणि काय असं म्हणजे काय काहींचा गैरसमज आला असेल म्हणजे वाटणारच साहजिकच आहे काहीतरी वाद झाला आहे पेलवानं बैल नेली काय दादा आपलं ते आपलं असतं वगैरे वगैरे म्हणजे असं भरपूर मेसेज आलेत दादा काय झाले सांगा म्हटलं काय झालेलं नाही फक्त विषय आता काय असेल ते फॅमिलीवर आता स्पष्टच बोलूया विषय असा झाला आहे की एक शेड बघितलं आहे गोंडाभाऊ पेलवान म्हणजे आम्हीच बघितलं आहे तिथनं आपल्या शेड बसणं 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल ह्यो ब्रिज एक लागतो एवढी वाडी फाटतो तिथनं पुढे एक आहे शेड म्हणजे शेड असं आहे की घर पण आहे शेड पण आहे दोन्ही पण आहे आणि तिथं काय विषय होणार आहे तिथं म्हणजे गोंडाभाऊ आणि पेलवान ती सगळी बैल नेणार आहेत फक्त विषय कसा आहे काय वाद वगैरे काय आहे का वाद वगैरे काय नाही फक्त काय होतंय लक्ष राहिला बैलावनी हा काय होतंय जास्त पहिलं असल्यामुळे आपले काय होतंय शेव चालवला तर त्यो राहतोय त्यो राहिला तर शेव राहतोय हा त्यामुळे कसं होणार वेगळं झालं म्हणजे तेच की म्हणजे लक्ष राहते हो आता थांबा जरा परत शेअर करूया काळाईचं मंदिर आहे इथं आणि इथं रामिनी गाडी करूया आता कोण गाव आहे ना चिक्या ते लोकांचं राहणं आहे तिकडं ते भांगला आहे त्याच लोकाला चला तर आता आलू फेरायचं आता बैल घेतो उतरून आता जायचं भाजीला चालू आहे आणि इथं बी तोडाय पण आली ती तर आता भाजीला तोपर्यंत चालून येतो आणि परत वजन करतो वजन करायला लागते ती मोळ्याची ए चिक्या चल चल फिरायला ये चिक्याला घालायचा आपण मास्क ऐ काय मग तुमच्या पण नंबर आहे परत रायबागत
चल गे रे हा काय झालं निघा म्हणते पेट्रोल रे ते तांबरल्याला गाडीला फोडपात्रा तांबरला आहे ते कसा काढायचा म्हणते ती पिकअपचा पत्रा तांबरले निघते तांबर नाही निघणार ते नव लवकर वेळ चालवून वजन करायची बी तोडायली इथं आपले चला की तिथून मला बरं गोंडा भाऊ माग आल्यावर मुलाखत घ्या तुमची हा आम्ही येतो चालवून लगेच कारण की आम्ही आता फिरत देऊन आलोय मग ते कार्यकर्ता कोणतरी पाहिजे मग गोंडा भाऊ कुट्टा करतो तोवर आमचं बाजूला चालवून होतंय मोठ्या भाजी द्यायला कुठला द्या रोक्याला घाला आणि त्या खागले की काढ हा बघ काय कर माहिती आहे का तो पाला ह्याच्यात टाक अंगाखाली गावाने दपाला सगळा भाजी आहे तिला काय निशाणला का हाकतेला काय ह्याच्यातच गावाने हे का पाय बांधून मागला म्हणा असं करे बाया त्याला गोड्या जागी घेऊया गोड्याला तिथं घेऊया तर आता भाज्याला घेऊन निघालो आम्ही चालवायला आणि काल कमेंट पण आलेली आहे भरपूर की भाजीची तब्येत करा भाजी तब्येत करा तर भाजी तब्येत करायचं चालूच आहे लगेच भाजी तब्येत होणार नाही स्टेप बाय तब्येत होईल कारण की एकदम लोड गेला तर भट्टी बिघडेल भाजीची म्हणून स्टेप बाय स्टेप आपण तब्येत करायची चालू आहे भाजीची आता रायबाला आलू फेरू देऊन लागला त्याला सोडला आहे आता ह्याचा व्यायाम रायबान भाजी विषय हार्ड आणि चला रामाला पण दिला फेरा आणि राहिला आपला बाबऱ्या म्हणजे तर बाबऱ्या दिवशी असं झालं बाबऱ्या चनाके गेलेल्या त्यामुळे त्याला थांबवलं 4 दिवस आणि त्यात त्याची भट्टी बिघडलेली म्हणजे पोट साफ होत होतं मग ती डॉक्टरकडे 1-2-3 इंजेक्शन झाली ती आता झालं आहे कवर बाबऱ्याचं नियोजन चाललं करायचं एका मैदानाचं बाबऱ्या ब्रह्मा त्या दोघांचं चाललं नियोजन माश्या बघा ह्या माश्या लय बेकार माश्या बघा ह्या बसलेल्या रक्तच पेते तेव्हा फेर द्यायला गेलो तिथं पण एवढ्या माश्या हे चक्या बाहेर खाशील तर आलेलो आहे रानाजवळ त्या काल ज्या रानात चालवला तिथं जसं की झालं का जसं की म्हटल्याप्रमाणे भाजी शेटला 1 महिना त्या डॉक्टरने सांगितलं अवताला हाणायचं आणि त्याच्या आधी आम्ही एक आपली मनात शंका नको म्हणून एक्सरे पण काढणार आहे पुढल्या पायाचा म्हणजे सगळ्या शरीराचाच काढायचा बघ्या शितनं एवढा एक्सरे असं काढायचं स्पेशल या बसून बसणं असा पायाचं नक्की पर्यंत येत असतो लक्ष तू गेला पुढं बघा बाजू बरोबर अरे काय झालं तिथं लक्ष पुढे गेला सुटला काय लक्ष भैया लक्ष सुटला काय लई छान आहे ना बैल तू एकटे सोडते ते एकटे निघते ते भैया शेट म्हणते आमची खाऊन आमच्या अंगावर येते लाडाची आहे ती रापली आता लाड पण आहे रायबा म्हणत रायबा काय म्हणत असेल भाई आता आज मारलं तुम्ही पळता नाही मला वाटलं तापवायला तिसऱ्या फेऱ्याला काय पळाला एका स्पीड लावलं रायबा हा दुसऱ्याला पण चांगलं पळालं फक्त एक चुकी करते त्याच्या आईला ते बाहेर आसमान काढाय बघते त्याला म्हणून तर आता आठवड्यातलं 2 वेळा फेर आठवड्यात प्रत्येक आठवड्यात 2 फेर बैल रायबा अवताला हाणायचा रायबाला असा तसं काढा ना बाबा मैदानात एखादं करायचं आपलं म्हणजे हे करायसाठी ना आता बघ की पहिला फेरा टाकला का आपण स्टार्टला त्याच्यापेक्षा ह्या फेराला स्पीड लावली की त्यानं लावणार का नाही घटवाय चालू जाय आता तो बेस फरक पडलाय लय फरक पडलाय इकडं तब्येत करायची चालली आणि तिकडे घटवायचं चाललाय काय चाललंय काय बाई आपलं भाजीची आपण तब्येत कमी करायला पाहिजे होती बरं का हा
तेवढी तब्येत करायला किती कष्ट लागले. आता बघ की आता व्यायाम पण चालू आहे. व्यायाम होईत तब्येत होईत नाही बरं का. बसून काय ठेवते जाता याला. आता ते नव फेरा काढायच्या आधी माझ्या डोक्यात एक्सरे काढ्या मगच फेरा. उगाच सारखं प्रत्येक वेळेस मग नाराज होणार काय असं तसं थांबलायच. जी मनात शंका काय पहिल्यापासून आपल्या डाव्या पायाची ती काढे. सगळं म्हणजे एक्सरे काढायचं सगळा. कुठनं माहिती आहे का त्याला प्रॉब्लेम असणार आहे. पाठीपासून पुढं ही पाठ आहे वशिंडाच्या जरा हा नाही हा फर हा हे विषय आहे भाजीचा. आणि गोंडाबाऊची आम्ही मुलाखत घेत होतो तेवढ्यात गाडी तिकडे सुटली. म्हणजे गाडी बघायला गेलो सगळे आम्ही. आता भाजीचं आपले चालवून झालं की गोंडाबाऊची मुलाखत घेतो. म्हणजे आपल्या फॅमिलीचा गैरसमज जरा दूर होईल हा. उगाच म्हणजे फॅमिली म्हणणार त्यालवान बैल नेली गोंडाबाऊ दिसना काय विषय आहे काय झाले नक्की. तर वाद वगैरे काही झालेलं नाही. सगळं आपलं सामोपचारानं झाले प्रेमानं झाले. बघा ते आता गोंडाबाऊच्या हे तोंडूनच आहे का तिथे गेलो आम्ही व्हिडिओ करतोच. तर काल ह्या रानात चालवले हो हे पाक तिथनं इथंपर्यंत 1200-1300 फूट अंतर पडते. आता हा दुसऱ्या रानात कुठं न्यायची म्हणते ते. चला बघूया आता. ह्यो लक्ष्या बघा ह्यो लक्ष्या प्रदर्शनामध्ये नेत होते. लक्षाला नंबर काढली ती हा नाही. प्रदर्शनमध्ये नंबर काढली का नाही लक्षाचं. प्रदर्शनमध्ये नंबर काढली का नाही. हे नंबर काढलीत नव्ह का लक्षानं पण काढलीत बाई. अय पाय टाकतील आता किती जाते 7 जाते. तो अफसाय तिथं होती रान कुठं आहे हा ती नाही त्या जी एक स्कीम आहे करतोस काय 70 रुपये गुंठा आहे. हा 70-80 रुपये गुंठा आहे. 70 ते 100 रुपये गुंठा आहे. म्हणजे ही काल जी मारले का ना आपण ही करतोस काय एकर करायचं दिवसाला 40 गुंठे किती झालं भैया 4000 नाही 100 रुपये ए भाजी काय होतीस मानालो वय म्हण हा कुठं हे जरा कॅमेरा राय मला फिरून टाकून आलो. काल कुठल्या खांदी घातला कुठलं बांधतो दोन पत्री आहे का ती बांधा दोन पत्री हा ती बांधा तिकडे ऍडजस्ट करायचं. तिथं कसं राहणार आहे 3 सारे आहे बारक्या त्याला तो फुला आत मिळेल तुम्ही पहिला तुमचा तर असं कर त्यांच्या आई बघितलं उचलून कुठे जाऊ आणायला सगळं पण उचल हो हो इकडे इकडे साईडला इकडे वाडा की जरा बैल चल भाजी चल हा चल नाही
दीपक ड्रायव्हर केनेकरांचा पाहिला लोड फुट त्याच्या आवताची बैल बाबा बैल नव्हती बाबा पळतो बाकी काय ये चांगले बाग बैठे
बर चल या बाकी चल 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 आता चालू नसतं बाई अवघड लागतं तुला उद्या पण चालवलं पाहिजे परवा दिवशी पण चालू पाहिजे परत 1-2 दिवस बसवून ठेव बसवून ठेवायचं तो एक खरे किती वाजता काय अजून पण सरावून हलवून काय महिनाभर म्हटलं तर महिनाभर काय बोलायचं मला की असं बोलायचं असतं गोंडाला काम तयार केला काहीतरी मनामध्ये मग ते काय मग आता येईल भाजीला कालपेक्षा आज जास्त आहे आता उद्या रविवारी त्याला रायबाला ब्रह्मा भेट पुन्हा येतात दुसऱ्या नदीवर टाकायला पाहिजे नाही आपल्याला वाचतं पाहिजे ब्रह्मावर ब्रह्मानं तेवढं ते तसं काय करते आता तिथे शेअर करायला ती आतली खायला फाटली लागल्यावर नाही करत तर विषय आपला अर्धवटच राहिला कुठं फाटीवर म्हणजे आपण रायबाला फिरत द्यायला गेलो तिथं म्हटलं आता शेअर करावं तर भरपूर कमेंट आल्या गोंडाभाव काय गोंडाभाव दिसल्या नाही 2-3 व्हिडिओ गोंडाभाव का दिसणं झालेत काय झालं सुशांत दादा नाराज दिसते ते यावं तेव्हा तसं काय नाही विषय काय झाला गोंडाभाव 2-3 व्हिडिओ दिसलं नाही कारण की एक शेड बघितलं आहे इथनं हायवे टच आहे असं म्हणजे 1 किलोमीटर अंतर येईल फक्त मग ते शेड असं आहे की घर पण आहे आणि शेड पण आहे बरोबर आहे दोन्ही पण आहे आणि शेड आहे मोठं पगळच्या पगळ जागा आहे मग आता म्हणजे थोडक्यात म्हणजे गोंडाभाऊची जेवढं नंदी आहेत गोंडाभाऊचं पेलवांचं ती सगळी त्या शेडच जाणार आहे तिकडच्या आणि तिथं का जाणार आहेत तर कारण गोंडाभाऊ काय कारण काय नाही काय होतंय बैलांवर लक्ष राहणार हां काय होतंय शिवनंदी आपण चालवा घेतला तर तो नंदी राहतो बरोबर आणि त्यात काय होतंय लोड बी पडतोय लय लोड म्हणजे पेलवान पण काय बोललं की परवा दिवशी मला दादा तुमच्याकडे बघून मला इतकंही वाटतंय म्हणजे आपलं आता तू पण आहेस की त्यातच बाळाप कष्ट किती आहे परत जेवण नाही वेळच्या वेळी म्हणजे ती त्यापेक्षा मध्ये मग असं करा हाही नियोजनच फक्त बैल तिकडच्या शेडत आणि ही बैल इकडे शेडत म्हणजे आता समजा गोंडाभाऊला फेरा द्यायचा बाबा सम्राटला तर आम्ही काय करणार इकडे येणार नाही तर गोंडाभाऊ इकडे येईल अशीच गाडीत भरायची फेरा द्यायला सम्राटला जायचं भारतचं नियोजन वगैरे वगैरे असं सगळं फक्त ते एकच नियोजन असणं फक्त इथं विषय काय होतोय की आपण सेपरेट बांधणार हां ते विषय आणि इथं विषय काय होतं आता समजा आपण रायभाऊ लक्ष दिलं की सम्राटवर लक्ष लागत नाही सम्राटवर लक्ष दिलं की बाजावर लक्ष लागत नाही बाजावर लक्ष दिलं की ब्रह्मावर लक्ष लागत नाही हे विषय आला आहे आता मी तर म्हणजे रायभाऊ पूर्णपणे मी सामदाम दंडभेद वापरला आहे आता म्हणजे आठवड्यात त्याला 2 फेर असणारच पूर्णपणे त्याला तयार केल्याशिवाय काय मी मैदानात काढणार नाही रायबा म्हणा बाजी म्हणा बाबऱ्या काय तिकडे सुरायला लागला आहे आणि बाबऱ्या म्हणशील तर बाबऱ्या आजारी पडलेला आपला आणि त्यात नाक्या पण त्याच्या केलेल्या त्यामुळे त्याची अपडेट देता आली नाही आता मैदान लवकरच बाबऱ्याचं होईल आणि भारत म्हणशील भारतला स्पीड आहे भरपूर तिकडे किलरला आपण गॅपवर होता आता फेरा दिला चांगला पळाला किलर आहे म्हणा त्यात परत ते हे पण आणणार आहे तुम्ही विटो पण आणणार आहे ना तिकडे विटो आहे परत हे निशान आहे रॉकी आहे म्हणजे आता भारतचं कसं व्हायला लागलं भारतचं पण नियोजन होईना झालं म्हणजे एवढा बैल नंदी चांगला पाळणारा म्हणून ते हे डिसिजन घेतला आहे की बाबा त्या शेडत गेला म्हणजे तिथं कसं आहे बाबानं म्हणजे हां आज कोणाला चालवलं सम्राटला उद्या कोण भारतला म्हणजे तिथल्या तिथं असं नियोजन होऊ शकतं इथं सगळी नंदी एकत्र असल्यामुळं म्हणजे काय डोकं चालत नाही दिवस सगळा जातो आता आपण फिरायला त्या दिवशी कितीला गेले तू मला 11च्या दरम्यान 11 दरम्यान गेलो आलो 5ला फेरो टाकून म्हणजे सगळं नंदी नेलेलो हे विषय आणि आपल्या फॅमिलीनं काही गैरसमज करू नका की वाद झाला असेल तसलं काय नाही सगळं सामोपचारानं चालू आहे सगळं समंजसन चालू आहे प्रेमानं चालू आहे सगळं
की असं नाही की वाद झाला आहे पेलवांनी रागानं बैल नेली ते आमचं काहीतरी चुकलंय त्यांचं काहीतरी चुकलंय यात चुकलं बिकलं कोणाचं काही चुकलेलं नाही फक्त एक विचार केला बसून सगळ्यांनी की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की पाळणार नंदी आहेत त्यांचं बसून नुकसान नको म्हणून हा निर्णय घेतला आहे आता रायबा पण आपल्याला पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे परत सम्राटवर सम्राट रायबापेक्षा लहान आहे त्याला स्पीड जास्त आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असे त्यामुळे हा निर्णय घेतला आहे बाकी काही नाही कुणीही गोंडाबा तुमच्या तोंडातून सांगा काय वाद वगैरे झाला आहे का वाद वगैरे काय नाही काहीच नाही वाद नाही काय नाही आणि कुठं नाही लय लांब नाही इथं 1 किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला उद्याच्या नाही परवाच्या व्हिडिओ तुम्ही ती शेड पण शेअर करतो कुठं नंदीने येणार आहेत तिथली साफसफाई करायची चालेल त्यामुळे गोंडाबा 2-3 दिवस व्हिडिओ दिसलं नाही एवढा दिवशी बाकी काही नाही कमेंट वाचल्या भरपूर काय झाले दादा तर तसं काय नाही विषय झालेला चला